आजचे प्रमुख पाहुणे जयेशजी गरज साहेब, त्यांचे मित्र राठोड साहेब. जयेशजी गरज साहेब एक तरुण उद्योजक सिव्हिल लाईन मध्ये, बिल्डिंग लाईन मध्ये, पालघर बोईसर मध्ये खूप मोठं नाव आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांचं मला ह्या लाईन मध्ये खूप सहकार्य आणि लाभत असतं असे आमचे बंधू मित्र जयेश गरज साहेब. त्याचप्रमाणे लीगचे विश्वस्त तसेच आमचे दाते, ज्यांच्याकडनं आम्हाला ह्या लीग साठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थी अशी चारही पारितोषिक लाभले असे दत्ता वजे साहेब. सर्व मान्यवरांना आपण रुपेश या गोलंदाजाला पाहतोय. अल्केश आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 बॉल आणि धावफलकावर 2 धाबा आहेत. इथे जर पाहू शकाल सरळ बॅट न चेंडूला भाग खेळला गेलाय, त्या बॉलवर पाहायला गेला तर मग एक डॉट बॉल आलाय. कारण की 3 बॉलचा खेळ पाहू शकाल रुपेशच्या माध्यमातून हाताला गेला. मेंढटी पॉवर प्लेचं षटक, बंधनकारक षटक हाताळण्या करिता 3 चेंडू मध्ये 2 धाबा. अनिकेत पावडेरच्या प्रत्येक झेल करिता वैभव पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपीज कॅश प्राइज असेल. इथे पाहता पंच दर्शवतात की आणखीन एक व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या जर पाहू शकाल मग जाऊन पोहोचली गेली 3 याकडे बर. गोलंदाज जर पाहू शकाल रुपेश सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे. अंबेदे संघाकडून या खेळाडूची पाव भरणी लागली गेली. लीग फॉर्मॅटच्या मॅच मध्ये आपण पाहतोय इथे 5 समिष्टामिक स्ट्रोक झालाय. झेलची संधी आहे. झेल करिता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचला गेला होता अनिकेत. कारण की याच खेळाडूला पहा कुठेतरी पारितोषिक लागले गेलं. अनिकेत पावडेला आपण पाहतोय वैभवजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून झेल करिता 100 रुपीज. चला जाणू आपण या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड करिता आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड सुपूर्द करणार आहोत. दरम्यान मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय जानू, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी निमंत्रित करतो आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री जयेशजी गरज साहेब, प्रॉपरायटर धवल कन्स्ट्रक्शन, त्यासोबत त्यांचे मित्र राठोड साहेब. या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण टॉस बॉक्स जवळ जायचं आहे. त्यासमवेत मी आमचे लीगचे अध्यक्ष व लीगचे विश्वस्त लीगचे अध्यक्ष श्री निलेश पाटील व विश्वस्त दत्ता वजे साहेब यांना विनंती करेन की आपण ही पाहुण्यांना कंपनी द्यायची आहे. मागील मॅचचा सामनावीर जानू, आणि जानूसाठी श्री दत्ता वजे आणि हॅन्स कडून तब्बल 100 रुपये असं कॅश प्राइज आलेला आहे. आणि आमचे डान्सर वाजा गडक यांसाठीही 100 रुपये असे प्राइज आलेला आहे. इथे पाहताय पहिले षटक संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावफलकावर धाबा पाहतोय. एजे फायटर संघ एक 10 धाबा धावफलकावर आहेत. पहिले षटक पॉवर प्ले हाताला गेलं रुपेश सूरज, परंतु रुपेशला कुठलाही विकेट आला नाहीये. दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत भराणपूर आंबेदे सोमटा क्रिकेट लीग 2025 पर्व 3 आणि ह्या पर्व 3चे लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री जयेशजी गरज साहेब यांच्याकडून आपल्या लीग साठी तब्बल 3000 रुपयाची रोख अशी देणगी आलेली आहे. आणि ह्या लीगचा जो अंतिम विजेता असेल या अंतिम विजेत्यासाठी 2001 म्हणजे लीग साठी 3001 व अंतिम विजेता संघासाठी 2001 असे तब्बल 5002 रुपयाचं त्यांनी देणगी दिलेली आहे. साहेब आपले खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सन्माननीय श्री जयेशजी गरज साहेबांसाठी. धन्यवाद.
इथे पाहताय दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरं षटक हाताळण्या करिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण चंदू या गोलंदाजाला पाहतोय. कारण की पहिलं षटक रुपेश या गोलंदाजाला हाताळलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धाबा जरूर प्रोग्रेस कार्डवर आपण पाहिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच आपण पाहिली एक चांगली पार्टनरशिप अल्केश आणि अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल आली. जर पाहू शकाल फक्त चेंडूला दिशा दिली गेली. आउटफिट फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आहे पण तो थोडीशी अडचण आहे शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये आणि त्या ठिकाणी चेंडू का विना कारण की थोडीशी तांत्रिक अडचणी असल्यामुळे चेंडू स्टॉप झालाय. तर आणखी जर पाहायला गेला तर या धाबलकावर आपण पाहतोय पुन्हा 2 धाबा अर्जित होतील. धाबलकावर धाबा 13 धाबा जाऊन पोचल्या गेल्या. चांगली सुरुवात इजे फायटर संघानं केली. इथे जर पाहू शकाल तर मग आणखी एक डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल जर पाहू शकाल अक्षय करिता हाताला गेलाय. कारण की 3 बॉलचा खेळ चंदूच्या माध्यमातून हाताला गेलाय. चांगली व्हेरी नाईस गोलंदाजीचं प्रत्येकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चंदूच्या माध्यमातून इथे चंदून लोअर फुलटा चेंडू हाताला गेलाय आणि त्या बॉलला सरळ सरळ पाठवलाय प्रेक्षक माय बापांच्या भेटीला आणि हा षटकार 6 धाबा. कम ऑन डीजे. आल्यानंतर एक सिंगल पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे जर पाहू शकाल अक्षयनं अल्केशला थांबा दर्शवला गेलाय. कारण की जरूर अल्केशनं कुठेतरी मनामध्ये जिद्द ठेवून चिकाटी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. कारण की एजे फायटर संघाकडे आपल्या संघाची वर्णी लागली. 5 बॉल डबल कव्हर धाबा पाहताय 20 धाबा. सुरुवात चांगली आहे. अल्केश करिता चेंडू हाताला गेलाय. चेंडू जर पाहू शकाल स्लो डिलिव्हरी पाहायला मिळेल. चेंडू सरळ सरळ श्रीरक्षकाच्या हातात. इथे पाहता आपण 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली आणि 2 षटकाच्या समाप्ती 21 धाबा 20 धाबा पाहायला मिळाल्या. कारण की पहिलं षटक रुपेशचं षटक सुद्धा 10 धाब्यांचं झालं. त्यानंतर आपण चंदूचं षटक पाहिलं हे सुद्धा 10 धाबे झालं. कारण की जी एजे फायटर संघानं जसं दर्शवलंय आम्हाला कारण की टॉस बॉक्स मध्ये आमच्यापर्यंत जॉईन झाला होता एजे फायटर संघाचा कर्णधार आणि त्या कर्णधारानं जरूर आमच्यापर्यंत सांगितलंय की 40 किंवा 45 किंवा 50 प्लस धाबा आम्ही ठोकण्याचा प्रयत्न करू आणि 10च्या सरासरीने 5 धाबा जमवल्या जातील. कारण की पहिलं षटक पॉवर प्लेच होतं. त्यानंतर दुसरं षटक हे सुद्धा जर पाहू शकाल हाताला गेलं आणि तिसरं आणि चौथं षटक हे तर खूप महत्वाचं आहे आंबेदे संघाकरिता. परंतु इथनं जर पाहू शकाल अल्केश आणि अक्षयच्या माध्यमातून फाईट करण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण सूरजला पाहतोय. नक्कीच सदानंद स्मृती आंबेदे या संघाकडे या सूरज गोलंदाजी वर्णी लागली गेले. 6 बॉल या संघाने आपल्या वर जबाबदारी दिली. इथे पहिलाच बॉल सरळ बॅटने चेंडूला उडवला. त्या ठिकाणी पाहू शकाल लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहताय तैनात आहे. आणखी एक सिंगल पाहायला मिळाली आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिली. त्यात पण मग 21 धाबा स्कोर कार्डवर जाऊन पोहोचल्या गेल्यात. लॉस ऑफ कुठलाही फलंदाज मात्र बाद झाला नाही. चांगली पार्टनरशिप इथे सरळ बॅट मध्ये मात्र चेंडूला उडवला गेलाय. याच प्रकारचे आपण झेल पाहिले न्यूझीलंड संघाविरुद्ध जे सुटले गेले होते. त्यानंतर आपण ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पाहिलं मोहम्मद शमी जेव्हा गोलंदाजी करताना दिसला गेला होता. कारण की स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये मित्रांनो झेल पकडणं सोपं नसतं. कारण की गोलंदाजी करून सुद्धा फिल्डिंग करायची आहे आणि ते जर भान जर पाहू शकाल सूरजनं चांगले प्रयत्न केले. एक सिंगल आणखीन आली. धावसंख्या 22. इथे 5 शॉर्ट बुलचा चेंडू होता. पंच आम्हाला दर्शवतील की आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या प्रोग्रेस कार्डवर आणखीन वाढली जाते. 23 धाबा धाबलकावर आपण पाहतोय. कारण की 2 बॉलचा खेळ सूरजच्या माध्यमातून हाताला गेलाय. त्यापर्यंत सूरजनं 2 चेंडू चांगल्या पद्धतीचे हाताला गेले. कुठलाही मोठा फटका अक्षय आणि अल्केशला मारून दिला नाहीये. त्यानंतर हा एक्सलेंट डिलिव्हरी चेंडू जर पाहू शकाल तर मग गुडलेस स्पॉट डिलिव्हरी हाताला गेली आणि चेंडू सरळ पाहताय आपण यष्टीरक्षकाच्या हातात.
आणखीन एक डॉट बॉल आलाय, कारण की तिसरा षटक आपण पाहताय खूप महत्वाचा आहे. 3 बॉलचा खेळ तर मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. व्हेरी नाईस परफॉर्मन्स मिस्टर सूरज. बॅटची टॉपेज आहे. यष्टीरक्षकाने पहिल्या आटामध्ये चेंडू लावत उडवलाय, दुसऱ्या आटामध्ये पकडलाय झेल आणि फलंदाज जर पाहू शकाल मिस्टर अक्षय इज गॉन. कम ऑन डीजे. चौथ्या बॉलवर आपण पाहिला महत्वाचा फलंदाज बाद झाला मिस्टर अक्षय. हा फलंदाज बाद. बॅटर रुपेश पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहू शकाल आणखीन एक बॅट बॉल पाहायला मिळतोय. बॅट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या जर पाहायला गेली प्रोग्रेस कार्ड वर मात्र जाऊन पोहोचले गेले 24 धाबा. कारण की 24 एप्रिल जर पाहिला तर महान खेळाडूंना जन्म घेतलाय. सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूचा आपण जन्म पाहिला. इथे पहा स्विच हिट, दुधारी तलवार, लगा तो आगाज नाही तो बर्बाद म्हणून या फटक्याची ओळख आहे. आणि तोच फटका आपण रुपेशच्या माध्यमातून पाहिला. कारण की आतापर्यंत इतिहासाच्या पानावर हा फटका नव्हता. न्यूझीलंडचे 2 बंधू अँड फ्लॉवर आणि त्याचबरोबर आपण ग्लॅंडी फ्लॉवर यांना 2 खेळाडूंना पाहतोय. या खेळाडूंच्या माध्यमातून हा स्विच हिटचा फटका सजवला गेलाय. त्याच फटक्याची ओळख तर पाहू शकाल रुपेशनं तपासून पाहिली. इथे पहा आणखी लोअर फुलटा चेंडू हाताला गेला. कारण की सातत्याने सूरज हा मैदानाच्या आतमध्ये जेव्हा 6 चेंडू अंबेदे संघाने या गोलंदाजावर सुपूर्द केली, जिम्मेदारी दिली, जिम्मेदारीचं ओझं या गोलंदाजावर दिलं आणि त्याचं प्रात्यक्षिक उत्तर जे सूरजने मैदानाच्या आतमध्ये काय दिलाय 6 बॉलमध्ये 5 धाबा आणि एक महत्वाचा विकेट अर्थात अक्षय बॅक टू द पेव्हिलियन आपण पाहिला. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. संघाची टोटल आपण पाहतोय 25 धाबा डबल कव्हर जाऊन पोहोचल्या गेल्या. चला लगेच आपण सुरुवात करा. तिसऱ्या षटक संपलं, चौथ्या षटकाला सुरुवात करतोय. तत्पर चौथ्या षटकाच्या सुरुवाती अगोदरच आपण नक्कीच स्वर्गीय दामोदर स्मृती आणि निशांत 11 या संघाला पहिला कॉल देतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये. अमित गोलंदाजी मार्कवर पाहतोय. यावेळेस अमितच्या माध्यमातून चांगली रणनीती पाहायला मिळते. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू जर पाहायला गेला तर सरळ जातोय सीमा रेषा पार, सीमा पलीकडे. चौकार 4. कम ऑन डीजे. पाहिले तोच फटका स्लॉक स्वीप आपण पाहिला. रुपेशच्या बॅट मध्ये डबल कव्हर धाबा 29 रन्स ऑन द बोर्ड. डबल कव्हर धाबा जॉईन झाल्यात. इथे 5 चेंडूला कडे उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. रुपेश पावलांचा जरूर वापर केला. कारण की जसं म्हणतात की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि फलंदाचं फुटवर्क हे राहणं खूप गरजेचं आहे. तिथे आपण पाहिलं त्यात आणखीन डॉट बॉल आलाय. अमितच्या माध्यमातून सातत्याने गोलंदाजी चांगली राहिले गेले. तोच अमित चौथ्या षटक मार्गासमोर आहे. इथे 5 चेंडूला सफल होऊन केलाय. लांबी कमी आहे, उंची जास्त आहे. झेल खाली येईल का क्षेत्ररक्षक? झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. कारण की या क्षेत्ररक्षकाला कुठेतरी पारितोषिक लागले गेले आहे, परंतु झेल पर्यंत पोहोचला नाहीये. या बॉलवर आपण सुद्धा आणखीन पाहूया. 2 धाबा आल्यात आणि धापलकावर धाबा 31 धाबा. जेव्हा शिवराय मित्रांनो लढायला चालले होते तेव्हा जर पाहू शकाल आपण 31 डिसेंबरचा दिवस पाहिला. कारण की इंग्रजांच्या माध्यमातून जर पाहिला तर मग किस न्यू इयर म्हणून आपण साजरा करतोय. परंतु 31 डिसेंबर ज्या ठिकाणी जव्हारच्या राजवाड्यामध्ये शिवाजी महाराजांचं सैन्य त्या ठिकाणी राहिलं
आणि आपल्या सैन्याला घेऊन जरूर जव्हारच्या राजवाड्यामध्ये पोहोचले गेले आहे आणि ज्या ठिकाणी जो मोठा माल आहे त्या मोठ्या मालाला शिरपा माल म्हणून जे नाव दिलं गेलं आहे. अजून परत जर तुम्हाला जव्हारच्या राजवाड्याला भेट द्यायची असेल तर जरूर जा. एक चांगलं ऐतिहासिक ठिकाण आहे. आपण पाहतोय आणखीन डॉट बॉल आलाय. धावसंख्या 31 या आकड्यावर स्टॉप होते. अमित इथे जर पाहू शकाल जोरदार अपील केलंय. बॅट लिडिंग एज फलंदाजाला परता पाहिजे रुपेश. कारण की जणू की रुपेश डगाड मधून सेट होऊन आला होता असं वाटतं. रुपेशच्या बॅट मध्ये मोठे फटके येतील परंतु रुपेशच्या बॅट मध्ये आपण फक्त आणि फक्त 6 धावा पाहिल्या. फलंदाज रुपेश इज गॉन. कम ऑन डीजे. धन्यवाद. थँक्यू डीजे. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला अजय. अजयच्या बॅट मध्ये बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पाहताय एक सिंगल मात्र कंप्लीट होते आणि प्रोग्रेस कार्डवर आपण धावसंख्या जर पाहू शकाल तर मग जाऊन पोहोचले गेले 32. विजयाकरिता आपण धावा पाहणार आहोत 33. कम ऑन डीजे. चला आपण मॅच क्रमांक 4 पाहणार आहोत. स्वर्गीय दामोदर स्मृती आणि त्या विपक्षात आपण पाहणार आहोत निशांत 11 या संघाला आपण पाहणार आहोत. चला दोन्ही संघाला ऑफिशियल पहिला पुकार दिला होता. दुसरा पुकार होतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमच्या सोबत. एजे फायटर संघाने धावफलकावर धाबा जॉईन केल्या गेल्यात 32. विजयाकरिता 33 धाबांचं लक्ष आहे. कारण की 33 धाबा रोखल्या जातील का. आतापर्यंत आपण धाबा चेस होताना पाहिल्या परंतु धाबा डिफेंड केल्या जातील का, धाबा रोखल्या जातील का एजे फायटर संघ. चला एजे फायटर संघ मित्रांनो वेळ दौडू नका, घाई करा, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा. कारण की थोड्याच वेळात जर पाहू शकाल उन्हाचा तडाखा सुद्धा खूप सारा वाढणार आहे. हॅलो, चला जयेश सरांना विनंती असेल आपण या टॉस करूया टॉस बॉक्स मध्ये. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकाल जयेश सरांच्या शुभ हस्ते पहा टॉस होतोय. एका बाजूने आपण स्वर्गीय दामोदर स्मृती संघ पाहतोय तर एका बाजूने निशांत 11 संघ पाहतोय. तर टॉस जर पाहू शकाल तर मग जिंकल्या गेल्या दामोदर स्मृती चषक प्रथम काय स्वीकारशील? फिल्डिंग घेऊ आम्ही. कारण की सातत्याने जेव्हा जेव्हा टॉस जिंकले आपण फिल्डिंग करण्याकरिता संघ पाहिलाय. कारण की फिल्डिंग करण्याकरिता समोरच्या संघाला आपण पाहणार आहोत किती धावांपर्यंत रोखणार. 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. कारण की तू तर आहेस गोलंदाजी, आम्ही सातत्याने तुझे पाहिले. त्यानंतर तुझा पार्टनर म्हणून गोलंदाज कोण असेल? राजू आहे, कैलास आहे आणि आमचे ओनर विकास भाऊ. आणि या वर्षी जर आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतो तर आयोजन नियोजन कसं आहे, कसं वाटतंय तुला? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे आणि खूप चांगल्या वातावरणात स्पर्धा पार पडते. धन्यवाद. ऑल द बेस्ट. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा असेल. तत्पर आपण जरूर निशांत 11 संघाच्या कर्णधाराकडे वळणार आहोत. दादा जर तुम्ही टॉस जिंकला असता तर प्रथम काय स्वीकारलं असतं? टॉस जिंकला असता तर आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण शिकायला असतं, परंतु आम्हाला आता बॅटिंग करायला लागते. तरी पण आम्ही 40+ करण्याचा प्रयत्न करू. आणि या वर्षी नक्कीच दादा नवीन आयोजन नियोजन केलंय या आंबेदे गावातून. त्याचबरोबर आपण पाहतो या आंबेदे सोमटे आणि बरमपूर संघाकडनं आपण 12 संघांचा समावेश तो पाहतोय. तत्पर हे आयोजन नियोजन या वर्षी तुम्हाला कसं वाटतंय? आयोजनापर्यंत मी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री दिनेश पाटील साहेब आणि त्यांचे जे सर्व कार्यकारिणी आहे यामध्ये मी सुद्धा आहे.
आणि खूपच बरेच दिवसांनी खूप मेहनत घेतात. आम्ही तर थोडं लक्ष नाही दिलं, पण यावर्षी खूपच लाईव्ह आणि खूपच सुरेख अशी आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम कमिटीचे अध्यक्ष आणि त्याचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मी आभार मानेन. खेळाडू म्हणून मी तर कमिटीमध्ये आहेत, परंतु त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो, ज्या खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण केलेलं आहे त्या व्यासपीठाचा पुरेपूर फायदा घेऊन आपला चांगला चांगला खेळ करायचा आहे खेळाडूंनी. धन्यवाद. ऑल द बेस्ट असेल दादा. चला पाहू शकाल आपण मॅचला होते सुरुवात. गोलंदाज या रुपेश. पहिला बॉल इथे जर पाहू शकाल अप्परकट म्हणून चेंडूला खेळला गेलाय. किंच त्या ठिकाणी पाहू शकाल बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द रिजन. चेंडू जर पाहू शकाल दोन क्षेत्ररक्षकांना चकमा देऊन चेंडू फरार. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. कमॉन डीजे. चौकार आहे, 4 धावा आहेत. तर कमॉन डीजे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर मग त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक तैनात होते. त्या 2 क्षेत्ररक्षकांना गुंगारा देत चेंडू सरळ सीमारेषा पार. नितेशच्या बॅटमध्ये आपण पाहिला, कारण की पहिलाच बॉल एक परफेक्ट टायमिंग केलं आणि चेंडूला झेज केलं, खेळलं गेलंय. यावेळेस पा इंटू द फॅन चेंडूला सरळ पाठवलं जाईल का सीमारेषाकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात आणखीन. अल्केशला आपण त्या ठिकाणी ऑन साइडला पाहतोय. अल्केशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणखीन पाहू शकाल तत्पर मग नितेश, कारण की नितेशनं डगआउट मधूनच जेव्हा बॅट हातात आली तेव्हा ठरवलंय कुठेतरी धावा ठोकल्या जातील या हेतून मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. इथे जर पाहू शकाल चेंडू आणखीन पंच आम्हाला दर्शवतात की व्हाईट बॉल आहे, कारण की पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसऱ्या बॉलवर आपण पाहतोय 2 धाबा. त्यानंतर पाहू शकाल एक आणखीन व्हाईट बॉल आला. 2 बॉल आणि धापलकावर धाबा जाऊन पुजल्या गेल्या. 7 धाबा आपण पाहतोय. इथे 5 चेंडूला शफल होऊन खेळायचं होतं, परंतु चेंडू जर पाहायला गेला तर सरळ सरळ आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसायला गेलाय. आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. 3 बॉल आणि 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धापलकावर धाबा जॉईंट झाल्यात 7 धाबा. परफेक्ट सटीक लेंथवर मात्र नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली जाते आणि चांगल्या गोलंदाजीचा अचूक मारा आतापर्यंत आपण रुपेशच्या माध्यमातून पाहतोय. 4 बॉल रुपेशने हाताला गेले आणि धापलकावर धाबा 7 हा आकडा पहा स्टॉप झाला गेलाय 4 बॉल मध्ये. इथे स्लो स्वीप चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे जर पाहू शकाल की फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता आणि नितेशच्या माध्यमातून थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक झाला. चेंडू आणि फलीचं प्रॉपर टायमिंग करू दिलं नाहीये. तत्पर बाईकच्या स्वरूपात आपण पाहतोय एकदा बाली आणि धापलकावर धाबा जॉईन होतील. आतापर्यंत 8 लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण की अमित डावकुरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ज्यांना षटक क्रमांक 4 हाताला गेला आणि 4थ्या षटकात 6 बॉल मध्ये 7 धाबा खर्ची केल्या. 1 विकेट आपल्या महत्वाची नाबावर केली. त्याच अमितला आपण पाहतोय. सदानंद स्मृती अंबेदे संघाकडून या खेळाडूची वर्णी लागली गेली. आतापर्यंत आपण रुपेशच्या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल पाहणार आहोत. यावेळी जर पाहू शकाल चेंडूला ओळखलं आणि पंच आम्हाला दर्शवतात की आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या प्रोग्रेस कार्डवर जाऊन पोहोचले गेले 9, कारण की रुपेश धाबा रोखायच्या 33 धावांचा हा पाठलाग करताना संघ दिसतोय आपल्याला. इथे जर पाहू शकाल आणखीन चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता. पंच जर पाहू शकाल आणखीन आम्हाला दर्शवतात की पुन्हा बॅक टू बॅक हे 2 चेंडू आपण वाईट पाहिले आणि 2 वाईटच्या स्वरूपात धापलकावर धाबा पहा जॉईंट होतील 10, कारण की पहिलं षटक सुद्धा आपण रुपेश या गोलंदाजाला पाहिलं होतं आणि त्यानंतर या संघामध्ये सुद्धा रुपेश पाहतोय आपण. इथे पाहतोय ऑन साइडला एक सेन्सिबल क्रिकेट म्हणून चेंडूला खेळला गेलाय, कारण की स्ट्राईक अमितकडे ठेवायचे आहे. या हेतूने पहा अमित एक सेन्सिबल क्रिकेट म्हणून चेंडूला खेळला गेलाय. यावेळेस पहिले षटक हे मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. कुठलाही फलंदाज बाद झाला नाही आहे. धापलकावर धाबा आहेत 11, 11 रन्स ऑन द बोर्ड. चला घाई करा, सामना स्पीडअप करायचा आहे. पण देऊयात का आपण डीजे जॉकीला संधी.
खडे खडे स्टँड ऑन डिलिव्हरी, परंतु अमित आणि रुपेश नितेशला आपण पाहतोय चांगली रणनीती त्यांच्या माध्यमातून आहे, कारण की सिंगल डबलने सुद्धा सामना फिनिश होईल या हेतूने मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. एक सिंगल आली, डबल कव्हर धाबा जर पाहू शकाल जॉईंट झाल्यात 12 धाबा, कारण की लेफ्ट हँड राईट हँडचे कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहतोय आणि लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने गोलंदाजावर थोडंसं दडपण. इथे बा चेंडूला रूम म्हणून खेळला गेला आहे नितेशच्या स्टाईलला. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक एका 120 ग्रॅमच्या बॉलवर किती क्षेत्ररक्षक आले, तत्पर मग 3 क्षेत्ररक्षक आले. तत्पर जरूर इथे पाहताय, कारण की आपण लगेच कुठली धाव येणार नाहीये, कारण की त्या खेळाडूला टच झालाय चेंडू स्टॅच्यू म्हणून. आणि जरूर जेव्हा खेळाडूच्या बॅटला किंवा शरीराला बॅटरच्या बॉल जर का कलेक्शन झाला तत्पर मग आपल्याला धाबा घेता येत नाहीये. कीच आपण बेन स्टोकला सुद्धा पाहिलं, बेन स्टोकच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग केली गेली होती. आपण एक सामना जर पाहायला गेला टाय झाला होता, त्याच प्रकारची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. इथे 5 चेंडूला पुन्हा सरळ उडवला गेलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि क्षेत्ररक्षकाने कावीना मात्र चांगले प्रयत्न केले, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे जर पाहू शकाल फेकी थोडीशी खराब, कारण की बॅकअप करिता कुठलाही खेळाडू आला नाहीये. 1चं रूपांतर 2 मध्ये झालं आणि 2चं रूपांतर पहा 3 धावेमध्ये हे कंप्लीट केल्या गेल्यात. नितेश आणि त्याचबरोबर आपण अमित या खेळाडूला 2 खेळाडूंना पाहतोय आणि 2 खेळाडूंच्या माध्यमातून तिसऱ्या बॉलवर धाबा किती आल्या तर मग 3 धाबा अर्जित केल्या. त्यानंतर आपण जरूर संघाची टोटल पाहूयात. प्रोग्रेस कार्ड जर पाहायला गेलं तर मग जाऊन पोहोचले गेलाय 16 धाबा दाबल काबर आम्हाला, की आमचे मित्र प्रल्हाद आहाडी गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. सातत्याने चांगली कामगिरी त्यांची सुद्धा राहिली गेली. इथे जर पाहू शकाल चेंडूला शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, अल्केशच्या माध्यमातून जोरदार अपील केले आहे. कुठेतरी अजूनपर्यंत अल्केश 2 गोष्टींचा वेट आणि वापर केला गेला असा, कारण की आत्मविश्वास आणि त्याचबरोबर जी अपील ही जोरदार अजून आली असती तर मग पंचांच्या डोक्यातला विचार हा कुठेतरी बदलला असता. इथे पाहताय एक आणखीन डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धाबलकावर धाबा फक्त आणि फक्त 16 धाबा आहेत, कारण की जी रणनीती होती ना एजे फायटर संघाला ती आखली गेली. इथे जर पाहू शकाल बॅक टू द बॉलर अल्केश गोलंदाजी मार्क वर आलाय आणि अल्केशच्या माध्यमातून व्हेरी नाईस परफॉर्मन्स, गुड बॉलिंग. 5 बॉल आतापर्यंत आपण 5 बॉलचा खेळ पाहतोय. अल्केशच्या माध्यमातून 5 बॉल मध्ये 5 धाबा, म्हणजे ज्या सिंगल डबल धाबा द्यायच्या होत्या ना त्या सिंगल डबल धाबा फक्त रोखल्या जातात. इथे बॉल वर फुलटा चेंडूला उडवला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद होईल आणि फर्स्ट विकेट डाऊन द गॉन. पहिल्या विकेटचा पतन होत आहे. फलंदाज जर पाहू शकाल तर मग नितेश गॉन. कमांड डीजे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, कारण की निलेश धाबा रोखण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. याच निलेशला आपण पाहतोय, कारण की धाबलकावर धाबा जर पाहायला गेला तर मग फक्त आणि फक्त 16 धाबा आहेत. अमित इथे पहा, अमित चेंडू सरळ, परंतु पंच आम्हाला दर्शवता जरूर व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखीन एक धावा धाबलकावर जॉईन होईल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा असेल. डबल कव्हर धाबा जर पाहायला गेल्या तर मग जाऊन पोचल्या गेल्या 17 धाबा आपण पाहतोय.
इथे जर पाहू शकाल अमित करिता लोड फुलटा चेंडू, इथे पहा क्षेत्ररक्षकाने डबल माइंडचा वापर केलाय, गेंद गई सीधा सीमा पार 4. कारण की त्या क्षेत्ररक्षकाला असं वाटलं चेंडूला कुठेतरी रोखलं जाईल, झेल पर्यंत पोहोचेल का, परंतु झेल पर्यंत सुद्धा पोहोचला नाही आणि चेंडू सुद्धा रोखू शकला नाही. अमितच्या बॅट मधनं अंतिम मेन मुमेंट क्षणावर आलाय, चौकार 4. धापलकावर धाबा जर पाहू शकाल तर मग जाऊन पोहोचल्या गेल्या 21 रन्स, 21 धाबा आपण धापलकावर पाहतोय. आणखीन जर पाहू शकाल निलेशनं लोअर फुटला चेंडू हाताला गेला, त्या ठिकाणी पाहू शकाल ऑन साइडला अल्केश हा क्षेत्ररक्षक तैनात आहे. अल्केशच्या माध्यमातून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, बॅटिंग असो, ऑलराऊंडर परफॉर्मन्स हा मात्र दर्शवला जातो अल्केशच्या माध्यमातून. धाबलकावर एक सिंगल पहा पुन्हा कंप्लीट होते. धाबलकावर धाबा जॉईंट झाल्यात 22 धाबा. की आपण आतापर्यंत 22 क्रमांकाची जर्सी जर पाहिली तर केम विलियम्स ज्याला साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध शतक आपलं झलकावलं गेलं, त्याच इथे पहा ब्लॉक मध्ये चेंडू टार्गेट केला, त्या बॉलला पहा खोदून काढला, अक्षरशः या आशिषने मनगडाचा वापर केलाय. आतापर्यंत आपण जर हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहिले गेले तर मग MS धोनी, हार्दिक पांड्या या कॉपी बुक स्टाईलनं चेंडूला पहा मनगडाच्या साह्याने खोदून काढला गेलाय. त्यानंतर कृष्णा लक्ष्मण सातपुते या स्टाईलनं चेंडूला खेळला गेला. आणखीन एक सिंगल आली. डबल कॅच वर धाबा जॉईन झाल्या 23. इथे पहा लांबी कमी आहे, उंची जास्त, यष्टीरक्षक की गोलंदाज येईल, झेलची संधी. आणि इथे जर पाहू शकाल तर मग महत्वाचा फलंदाज आणखीन एक सितारा गार होतोय. मिस्टर अमित इज गॉन. कम ऑन डीजे. ग्रामपंचायत बराणपूर आंबेते सोमटा क्रिकेट लीग 2025 पर्व 3 आणि ह्या पर्वाचे प्रमुख पाहुणे बराणपूर गावचे पोलीस पाटील सन्मान्य श्री रवींद्रजी पुंजारा साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री निलेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत तथा मायाची शाळ, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे. बराणपूर गावचे पोलीस पाटील सन्मान्य श्री रवींद्रजी पुंजारा साहेब त्यांचं स्वागत आणि सत्कार करताना आमचे लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री निलेशजी पाटील साहेब. या वेळेस पाहू शकाल ऑन साइडला चेंडू मात्र खेळला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पहा तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण जरूर रुपेशच्या माध्यमातून पाहिलं आणि रुपेशनं चेंडूला स्टॉप केला, चेंडू फेकला. एक सिंगल पहा कंप्लीट होते. षटक क्रमांक पाहू शकाल आतापर्यंत जर संपलं गेलं 3 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाबलकावर धाबा जॉईंट झाल्या 24. अजूनपर्यंत मॅच कोणता संघ जिंकेल यात काही मात्र सांगता होणार नाहीये, कारण की मॅच क्रमांक आपण जरूर पाहतोय. मॅच क्रमांक 3 आहे एजे फायटर संघ आणि त्याबरोबर पाहताय स्वर्गीय सदानंद स्मृती अंबेदे संघ. सूरज दरम्यान ज्यांच्याकडनं आम्हाला लीग साठी तब्बल 3 बॉक्स चेंडू लाभलेले आहेत आमचे बंधू सन्मान्य श्री अक्षय जी कोंडूराम पावडे साहेब अंबेदे यांस विनंती आहे की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. लीग आपलं स्वागत तथा सत्कार करू इच्छिते. स्वर्गवासी श्री कोंडूराम काशीनाथ पावडे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री अक्षयजी पावडे साहेब यांच्याकडून आपल्या लीग साठी तब्बल 3 बॉक्स चेंडू लाभलेले आहेत. आपले खूप खूप धन्यवाद. सूरज 6 बॉल आणि बिचाकरिता आपण पाहणार आहोत 9 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल या वेळेस पाहू शका चेंडूला सफल होऊन खेळला गेला. पंकजच्या माध्यमातून फाईन क्षेत्रात चेंडू एकतर मात्र आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पहा कुठेतरी थोडासा क्षेत्ररक्षकाने फेकी चुकीची केली. जर का कुठेतरी यष्टीरक्षकाच्या हातात डायरेक्ट हिट आला असता तर मग फलंदाज बाद होण्याची नामवंत संधी होती. पहिलाच बॉल आपण पहिल्या 2 धावा आल्या. चला जरा गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. रोहित या गोलंदाजाला आपण पाहतोय आणि रोहितच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते, कारण की रोहित धाबा रोखण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 6 बॉल 9 धाबा. परंतु पहिल्याच बॉलवर आपण पाहिल्या रोहितने धाबा खर्च केल्या गेल्या 2. त्यानंतर 5 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावा आपण पंकज स्टाईलला चेंडूला खेळला. यावे झेलची संधी
त्या ठिकाणी पाहू शकाल स्क्वेअर ऑफ द फाईन लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होता. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हटलं जात आहे. पकडो कॅच और जीतो मॅच. पहा झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर नतीजा जर पाहायला गेला तर एक धाबीचा आलाय. डबल कव्हर धाबा पहा पुन्हा जॉईंट होतील. 27 धाबा 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धाबा डबल कव्हर पोहोचल्या गेल्या. 4 बॉल आणि 6 धाब्यांचं गरज. इथे पहा चेंडूला सरळ इनटू द फॅन्स. जरूर चेंडूला पाठवला गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. कारण की बॅक टू द बॉलर. कारण की सरळ चेंडूला पाठवला गेला सीमा पार 4 धाब्यांकरिता. कारण की व्ही फॅक्टर मध्ये चेंडूला खेळलाय. आशिषच्या बॅट मध्ये फटका चौकार आलाय. विजयाकरिता 2 धाब्यांचं लक्ष आहे. 31 धाबा आपण पाहतोय. प्रोग्रेस कार्ड वर जाऊन पोहोचल्या गेल्या. 3 चेंडू आणि 2 धाबा विजयाकरिता असतील. आशिषची रणनीती काय असेल. या बॉलवर मॅच फिनिश केली जाईल. इथे जर पाहू शकाल पावलांचा वापर केलाय. चेंडूला खडे खडे उडवलाय. परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल ऑन साइडला रुपेश नावाचा क्षेत्ररक्षक आला आणि फलंदाज महेश्वर आशिष हा परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. दरम्यान आपल्या ह्या लीगचे प्रमुख पाहुणे बऱ्हाणपूर गावचे पोलीस पाटील सन्मान्य श्री रवींद्रजी पुंजारा साहेब यांच्याकडून आपल्या लीग साठी तब्बल 500 रुपयाची रोख अशी देणगी दिलेली आहे साहेबांनी. साहेब आपले खूप खूप धन्यवाद. सूरज ओव्हर टू यू. सातत्याने पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ सामना टशन का मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण की दोन्ही संघ अजूनपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत हार मानायला तयार नाही आहेत. आपण जरूर एका बाजूने संघ पाहतोय तत्पर मग एजे फायटर संघ. तत्पर एका बाजूने आपण पाहतोय स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेडकर संघ. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. 2 चेंडू आणि विजयाकरिता आपण पाहणार आहोत. 2 धाब्यांची गरज आहे. इथे पहा चेंडूला आणखीन उडवला. हा झेल महत्वाचा ठरेल का. इथे पहा 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून नो मेकिंग कॉल आला. हा झेल जर पाहू शकाल कुठेतरी जो ऑन साइडला क्षेत्ररक्षक सहज पकडला गेला असता निलेश रोहित. परंतु त्या ठिकाणी रोहितने सुद्धा कॉल केला नाही आणि त्या क्षेत्ररक्षकाचा सुद्धा कॉल आला नाही. झेल पहा धरतीला दान झालाय. आणि इथे जर पाहू शकाल तत्पूर्वी एक डाव जगदीशच्या नावावर आले आणि आंबेडकर संघ 1 चेंडू विजयाकरिता आपण पाहणार आहोत. 1 धावेची गरज. जर का हा सामना टाय झाला तर मग दोन्ही संघाला 1-1 गुण असतील. कारण की लीग फॉर्मॅटचा मॅच आहे आणि लीग फॉर्मॅट मध्ये जरूर आपण पाहिलं तर मग 2 संघ आमने सामने. जर का हा बॉल डॉट आला तर मग दोन्ही संघाला 1-1 गुण आणि जर का 1 धाव आली तर मग आंबेडकर संघ विजयी. इथे पहा गोलंदाजाने चुकी केली आहे परंतु त्या ठिकाणी फिल्डरने सुद्धा चुकी केली. झेल तर सुटलाय परंतु नतीजा जर पाहू शकाल 1 धावेचा आला. आणि इथे जर पाहू शकाल तर मग स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेडकर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. विजय संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. हरल्या संघाचं करूयात कौतुक. सूरज दरम्यान आमचे दाते ज्यांच्याकडनं आम्हाला ह्या लीग साठी तब्बल 3 बॉक्स चेंडू लाभलेले तसे सन्मान्य श्री अक्षयजी गुंडराम पावडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे लीगचे सल्लागार सन्मान्य श्री विपुलजी पावडे साहेबांना. त्यांनी मायाची शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय अक्षयजी कोंडूराम पावडे यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे. त्यांनी आपल्या पिताश्रीच्या स्मरणार्थ स्वर्गवासी श्री कोंडूराम काशीनाथ पावडे यांच्या स्मरणार्थ 3 बॉक्स चेंडू आपल्या लीग साठी दिलेले आहेत. साहेब आपले खूप खूप धन्यवाद. चला यानंतर जर पाहू शकाल होणारा मॅच एका बाजूने आपण पाहणार आहोत स्वर्गीय दामोदर स्मृती संघ काही टॉस जिंकला आणि फर्स्ट फिल्डिंग